नमस्कार. मी विकास यात्री या डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आत्मकथेच्या प्रकाशनासाठी उपस्थित असले व ज्यांच्या शुभ हस्ते आत्ताच प्रकाशन झालेले आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर, ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे ग्रामविकासाचा नवा अध्याय असणारे पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, माझे मित्र शेखर गायकवाड, इंग्लिश अकादमीचे तुकाराम जाधव पाटील साहेब, मुक्ता कुलकर्णी आणि विवेक घोटाळे आणि सर्व उपस्थित बंधू आणि मित्रांनो, मला या पुस्तकाची ओळख करून द्यायला सांगितलेली आहे. त्याची गरज नाही असं वाटतं, कारण आत्ताच अतिशय सविस्तरपणे कलशेट्टींनी पुस्तकाबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल विवेचन केलेलं आहे. हे पुस्तक मी वाचलेलं आहे, ज्या प्रस्तावना लिहिलेली आहे, त्यामुळे अतिशय बारकाईने या पुस्तकामध्ये काय काय कंटेंट आहे मला माहीत आहे. त्यामुळे मी फार जास्त न बोलता, कारण वेळ कमी आहे, मला बरेच लोक बोलणार आहेत माझ्यानंतरही, तेव्हा मी ह्या पुस्तक वेगळं वैशिष्ट्य काय आहे आणि हे पुस्तक आजच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्यांना प्रशासनामध्ये यायचं आहे आणि ज्यांना विकासामध्ये रस आहे, विकास कामामध्ये, अशा सर्व नागरिकांनी का वाचलं पाहिजे ह्याबद्दल थोडंसं एक सैद्धांतिक विवेचन करणार आहे. तर सर्वप्रथम म्हणजे मी विकास यात्री, पण एका विकास प्रशासकाचं एक पुस्तक आहे हे उघड आहे. विकास प्रशासन म्हणजे काय, तर लोककल्याण आणि समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था आहे, तिला आपण विकास प्रशासन म्हणतो. हे जे पंचायत राज व्यवस्था आमची आहे त्रिस्तरीय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका, ही जी ह्या दोन ग्रामीण आणि नागरी गावाचं काम करणाऱ्या विकास करणाऱ्या संस्था आहेत आणि ह्या विकास प्रशासकीय संस्था आहेत. एका अर्थाने त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या त्याला खूप अधिकार दिलेले आहेत. म्हणून एका अर्थानं ह्या विकास करणाऱ्या गावाच्या आणि शहराच्या विकास नगरी आहेत, विकासाच्या संस्था आहेत. पण आजचं चित्र काय आहे आपल्याला माहीतच आहे की नागरी सुविधांचा अभाव असलेली शहरं वाढत चाललेली आहेत. त्या अनेक कारणं आहेत, खूप प्रयत्न होतो शहर चांगले होण्यासाठी, परंतु अजूनही खूप समस्या आहेत. त्याला नागरिक इतर लोक आहेत, परंतु विकासाची संधी नसणारी, नागरिक सुद्धा अभाव असणारे शहरं आणि विकासाची संधी अत्यंत कमी असलेली, त्यामुळे मागे पडलेली खेडी, असे आजचं चित्र आहे महाराष्ट्राचं, नवे देशाचं आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने या ज्या विकास संस्था आहेत, विकास नगरी आहेत, ह्या खऱ्या अर्थात विकास नगरी, विकास संस्था झाल्या आहेत का त्या अंधेनगरीसारख्या आजही चाचपडत आहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण ह्याचं एकच कारण, अनेक कारणं आहेत. जसं राज्यव्यवस्था आहे, त्या प्रशासकीय व्यवस्था त्या कारणीभूत आहे. तर आमची जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती खऱ्या अर्थाने विकास प्रशासनासाठी अनुकूल आजही झालेली नाही आहे. ती स्टील फ्रेम प्रशासकीय व्यवस्था आहे, ती लोकांप्रती उत्तरदायी कमी आहे. ती कुणासाठी अधिक आहे सांगणार नाही मी, परंतु त्याला जे अपवाद आहेत, चांगले अधिकारी असे प्रशासकीय व्यवस्थेचे तर रेग्युलेशन, नियंत्रणावर जास्त भर असतो आणि बरं आम्ही काही दोन उपकार करत आहोत आणि लोकांना असं वाटतं की सरकार मायबाप आहे, त्या सरकारचे घटक प्रशासकीय अधिकारी पण असतात आणि त्याला त्यामध्ये खूप अभिमान असतो. त्यामुळे हे विकास प्रशासन होत नाहीये. तर ह्याला अपवाद असण्याचे अधिकारी बरेच आहेत. आणि आज मंचावर असलेले आमचे कवी साहेब असतील, शेखर गायकवाड असतील, खुद्द कलशेट्टी आहेतच, हे सर्व त्या अर्थानं त्याला अपवाद आहेत आणि हे सर्व विकासाचे प्रशासक आहेत. म्हणून कलशेट्टी बरोबर ते खऱ्या अर्थानं विकास प्रशासक आहेत आणि त्यांचं अतिशय प्रेरक असं आत्मचरित्र आहे, म्हणूनच ते महत्त्वाचं आहे आणि ते सर्वांना मार्गदर्शन करणारं आहे. आता विकास प्रशासन सूत्र काय असतं, एका शब्दात थोडक्यात सांगणार मी, फक्त 5 मिनिटात माझं भाषण संपवणार आहे, कारण मला माहिती आहे की दादांना बोलायचं आहे, कधी साहेबांना बोलायचं आहे. विकास प्रशासन 7 सूत्र असतात. ह्या 7 सूत्रात विकास प्रशासन होत असतं. एक म्हणजे बदल केंद्रित, चेंज ओरिएंटेड, आपला गावाचा विकास करायचा आहे, तो बदल केला पाहिजे, लक्ष निर्धारित, गोल ओरिएंटेड. तिसरं, गावाचा विकास करताना ज्या अनेक समस्या त्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करून काम करावं लागतं. नाविन्यपूर्ण कर्म केंद्रित, कन्सर्न विथ न्यू वर्क,
त्यानंतर गाव पातळी काम करत असताना विकेंद्रीकरण फार महत्त्वाचं आहे, म्हणून बिलीव्ह इन डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण प्रशासन असलं पाहिजे. त्यानंतर नियोजन फार महत्त्वाचं असल्यामुळे नियोजन स्ट्रेस ऑन प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि हे खूप क्रिएटिव्ह काम आहे. कुठल्याही विकास कामासाठी आता कलशेटीचा आपण पुस्तकात किती कल्पक हा अधिकारी होता की नाविन्यपूर्ण योजना राबवल्या त्यांनी, अगदी हात धुवा ही योजना त्यांनी त्यांच्या काळात सुरू झालेली आहे. म्हणून क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह काम करता आलं पाहिजे, असा प्रशासन असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या गावाच्या आणि शहराच्या विकासासाठी स्ट्रेस ऑन पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे लोकसहभागावर आधारित प्रशासन असलं पाहिजे. कलशेट्टीच्या पूर्ण कामाचा आपण आढावा घेतलाय पुस्तकात. लक्षात की त्यांनी हे 7 सूत्र त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे की माहीत नाहीये, परंतु त्यांच्या कामातून आलेला आहे. कारण शेवटी काम करताना, लोकांशी संवाद करताना तुम्ही जे करता हे सर्व सूत्र असतात, किंवा कुठलाही जे सिद्धांत होतो तो लोकांच्या कामातून आपण डेव्हलप करत असतो. तर त्यामुळे ह्या 7 सूत्राच्या अनुषंगानं कलशेट्टीने जे काम केलं ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि त्यांनी त्यांच्या परीनं या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावामध्ये विकासाचं गंगा आणायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून ते यशस्वी झालेले आहेत. आता निर्मल ग्राम अभियान घ्या किंवा स्वच्छ भारत अभियान घ्या, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजना आज चालू आहे माहीत नाहीये, हरित ग्राम, स्वच्छ ग्राम, सक्षम ग्राम, ह्या सर्व योजनांमध्ये कलशेट्टीने खूप मनापासून काम केले, आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून ते यशस्वी झाले. ते का यशस्वी झाले असतील हे जर पाहायचा प्रयत्न केला ते खऱ्या अर्थानं डाऊन टू अर्थ आहेत. जमिनीशी त्यांची नाळ जोडलेली आहे, हे पहिलं तत्व आहे त्यांचं. दुसरं, ते नम्र आहेत. आत्ता बोलताना कळलं असेल त्याला ते किती दादांच्या जवळ आहेत. तर काम करून देखील नम्र असलं पाहिजे ते आहेत, पण तत्वाला पक्के आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. तत्व सोडून जर काम करत असेल तो अधिकारी फार काळ मोठा होऊ शकत नाही, यशस्वी पण होऊ शकत नाही. आणि लोकप्रतिनिधी सहकार्य कसं मिळवावं हे जोपर्यंत अधिकाऱ्यांना कळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये काम करणं खरंच अवघड असतं, हे मला माहीत आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक माणसाला, अधिकारीच आहेत त्यामध्ये माणसं आहेत, त्याला एक जीवन मिशन किंवा जीवनाचं ध्येय सापडावं लागतं. ह्या जगात मी काढून काहीतरी काम करायचं आहे, ते काम मला काय करायचं आहे जीवनामध्ये, 1 किंवा 2 हे काम तुम्हाला सापडले पाहिजेत. एक मिशन पद्धतीने काम करायचं असतं. अनेक अधिकाऱ्यांना आमच्या एकदा आम्ही आलो सेवेमध्ये, त्या प्रशासन करतो, अधिकार करतो आणि खुश राहतो, आम्हाला काही करायचं नसतं. परंतु जीवन ध्येय सापडलेले फार मोजके अधिकारी असतात. त्यामध्ये कलशेट्टी आहेत आणि त्यांना जीवनाचं जे ध्येय सापडलं ते आहे ग्राम विकास आणि स्वच्छता. मी ह्याला म्हणून हे पुस्तक विकासाचे तुम्ही एका स्वच्छ प्रशासकाचे स्वच्छ चरित्र असं त्यामुळे नाव सुचवलं होतं, तेवढं फार जास्त होईल म्हणले. परंतु ते खरे स्वच्छताचे काम म्हणून स्वच्छ आहे, तसे स्वच्छ आहे. आणि अशा स्वच्छ अधिकाराचं स्वच्छ चरित्र म्हणून हे पुस्तक पाहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून त्यामुळे मला त्याचा खूप हे वाटतं, अभिनंदन करावं वाटतं. ते इतका चांगला अधिकारी आमच्यामध्ये आहे. आज प्रशासनाची व्यवस्था किती बिघडलेली आहे ही सांगायची गरज नाहीये. म्हणजे आता वाटामध्ये पाणी सापडते, वयाशी सापडत नाही, मृगजळ दिसते दूरचं, तसे चांगले अधिकार दुर्मिळ झालेले आहेत. परंतु ते महाराष्ट्रात इतरांपेक्षा खूप जास्त आहेत. हे आजच्या पंचायतचे सर आमचे अधिकारी तिचे उदाहरण असल्यामुळे, आणि त्यामध्ये कलशेट्टीचं नाव घेतलंच पाहिजे. म्हणून त्यांनी ग्रामविकास हा स्वच्छता हे आपलं जीवित कार्य मानून काम केलेलं आहे. आता त्यांनी उजळणी करणार नाही, त्यामुळे मी एवढं सांगेन की गांधीजीच त्यांनी अनुयायी असले पाहिजेत. ते प्रत्यक्ष गांधी त्यांनी किती वाचला किती पसरवलं माहिती नाही, पण ते महात्मा गांधी अनुयायी आहेत. गांधीजी सांगितले खेड्याकडे जा, म्हणजे खेड्याकडे जाऊन खेड्याचा विकास करा, हे त्याला अभिप्रेत होतं. आणि हा संदेश लक्षात घेऊन ते बरं झालं मी बीडीओ झालो, मला बीडीओ राहायचं, मला डेप्युटी कमी काम करायचं असं म्हणत होते, आता बोललेले आहेत. हे आहे की त्याला काम करायचं गावामध्ये, आणि बीडीओ हा सर्वात चेंज एजंट असतो, म्हणून त्यांनी गावात केलेलं आहे. आणि हा गांधीजी संदेश गावात जाऊन गाव बदला, गावाचा विकास करा, हा खऱ्या अर्थानं कलशेट्टीने अंमलात आणलेला आहे. म्हणून कलशेट्टी हे खऱ्या अर्थाने गांधीजी आहे असं म्हणलं पाहिजे, तर वाव होणार नाही. तर मला एकच शेवटी सांगायचं आहे, हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, अतिशय प्रांजळ आहे. आणि एक अधिकारी इतका प्रत्येक ठिकाणी इतका यशस्वी होऊ शकतो हे अनेकांना खरं वाटत नाही. मी म्हणलं तुम्ही जे सांगते नंतर लोकांना वाटतं, लोक विश्वास ठेवणार नाही. त्या लोकांना अधिकारी म्हणजे काय मी सांगायची गरज नाही.
तर नाही म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी खरंच लिहिलेलं आहे आणि मी ज्या प्रतिश्रुती केलेली नाही आहे. पण असं एक दुर्मिळ अपवादक प्रशासक आपल्या महाराष्ट्रात सेवा दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो विकास झालेला आहे त्यावेळी त्यांनी आपलं योगदान दिले, आपला खालीचा वाटा दिलेला आहे. त्यावेळी ते आनंद करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.